राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा कारभार सध्या राम भरोसे आहे। त्याचं कारण असं आहे की मी सध्या बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरती उभा आहे। आपण जर पाहिलं तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत आणि या झाडे झुडपांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होताना दिसत आहेत। अगदी अक्षरशः आपण जर पाहिलं तर ही काटेरी झुडपं जी आहेत ही म्हणजे साईड सोडून रस्त्यावरती आलेले आहेत। म्हणजे जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जो गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी बनवण्यात आला आहे त्या रस्त्यावरती ही झाडं झुडपं जी आहेत दोन्ही बाजूला रस्त्यावरती आलेले आहेत आणि या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना या काटेरी झाडे झुडपांचा मोठा त्रास होतोय। अक्षरशः वाहन चालकांना जाताना समोरून गाडी येते किंवा नाही ते सुद्धा दिसत नाही। वळण रस्त्यावरती तर अवघड होऊन बसते, अक्षरशः लाईट देऊन सुद्धा समोरची गाडी दिसत नाही आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या झाडं झुडपामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे। आणि दुसरी जर का पाहिलं तर हा राष्ट्रीय महामार्ग आहे पुणे ते नागपूर, मोठमोठे खड्डेसुद्धा पडलेले आहेत, भेगा पडलेले आहेत। म्हणजेच राष्ट्रीय महामार्गाचा जो कारभार जो आहे आपण जर पाहिलं तर राम भरोसे हा कारभार आहे। अतिशय निगरगठ्ठ प्रशासन आहे। अनेकांनी तक्रारी केल्या मात्र प्रशासन जे आहे ते यावरती कारवाई करताना आपल्याला कुठेही दिसत नाही आहे आणि या भेगामुळं मोठ्या प्रमाणावर सुद्धा अपघात झाल्याचं ऐकायला मिळत आहे। अनेक जण जखमीसुद्धा झालेले आहेत मात्र राष्ट्रीय महामार्ग प्रशासन त्यावरती कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाही किंवा ते खड्डे असतील किंवा भेगा असतील ते सुद्धा दाबण्याचं काम अद्याप करत नाही आहे। आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूला जी झाडं वाढलेली आहेत काटेरी झाड झुडपं ती अगदी रस्त्यावरती आल्यामुळं अपघाताचं प्रमाण तर वाढलेलं आहे। ही तात्काळ झाडं तोडावी आणि वाहनधारकांना म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, वाहन चालवताना त्रास होणार नाही याची काळजी या राष्ट्रीय महामार्ग प्रशासनानं घ्यावी अशी मागणी अनेक दिवसापासून प्रवाशांनी वाहन चालकांनी केली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।